दिनांक 5/10/2015 रोजी पोलिसांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन मुळेगाव येथून मोटारसायकलवरून सोलापूरकडे जातो आहे। त्यावरून पोलिसांनी हॉटेल रसिक येथे सापळा लावून साधारण रात्री 11:15च्या सुमारास पोलिसांना मुळेगाववरून एक मोटारसायकल येताना दिसली। त्यांनी थांबवली, नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव मेहबूब बागवान असं सांगितलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून 1000 रुपयांच्या 40 नोटा मिळून आल्यात। या नोटा शाहनवाज शेख याने त्यास दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। पोलीस तपासादरम्यान त्या नोटा तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आल्या असता नोटा बनावट असल्याचा अहवाल आलाय। वरील आरोपींनी संगनमत करून बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशानं बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्यात। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सैफन चांदसाब जमादार यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। सदर खटल्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले। खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपींचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात बनावट नोटा या आरोपीच्या ताब्यातून जप्त झाल्या असल्याबाबतचा पुरावा सरकार पक्षाकडून साबित केला नाही। त्यामुळे आरोपींनी बनावट नोटा या चलनात आणण्यासाठी बाळगल्या असं म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला। यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट SS कॅतम यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।